नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर यांच्यावर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. खूप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज आम्ही चिखलदरा जात आहोत. आज पाऊस वगैरे तर नाहीये, पण म्हटलं चला हा पुढे माहित नाही लागणार पाऊस तर, पण आता नाहीये सध्या तर किती दिवसाचा विचार करत होतो आणि तुम्ही सगळ्यांनी कॉमेंट पण केले होते की ताई केव्हा जाणार आहात इथे चिखलदरा. तर फायनली चिखलदरा निघालेलो आहोत आम्ही आणि तसं तर खूप एक्सायटेड आहोत. मुलांची आज शाळा होती, पण आज मुलांना नाही पाठवलं कारण सॅटर्डे संडे जर गेलो असतो ना आम्ही तर खूप गर्दी लागली असते आम्हाला. चिखलदरा जर जायचं असेल तर सॅटर्डे संडे सोडून जायचं असते, कारण जर सॅटर्डे संडे गेले ना तुम्ही तर काहीच एन्जॉय करू शकाल नाही. तिथे गेल्यानंतर खूप गर्दी राहते, म्हणजे इकडचे तिकडचे लांबचे लोक जास्त येतात सॅटर्डे संडे. त्यामुळे चला मग आता जे पण समोर होणार ते तुमच्यासोबत शेअर करतेच. सर्वात पहिल्यांदा तर सॉरी, हा ब्लॉग लेट झाला. तुम्ही लोक खूप जण वाट बघत आहेत या ब्लॉगची, पण आता काय करू, मला तिकडनं आल्यानंतर थोडं बरं नव्हतं वाटत, म्हणून मग मी थोडी रेस्ट घेतली. म्हटलं चला आता हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तर काय झालं की परतवाड्याला पोहोचलो आणि परतवाड्याला या हॉटेलमध्ये आम्ही थोडं हे केलं, नाश्ता वगैरे केला. तर नाश्ता येईपर्यंत म्हटलं चला तुमच्यासोबत थोडे गप्पा मारते. पण इथे इतका आवाज होता बाहेरचा, म्हणजे रोडवर आहे हे हॉटेल. तुम्हाला माहीत असेल तर सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये, आणि कोण कोण या हॉटेलला गेलेलं आहे ते पण सांगाल मला. तर इथं पोचल्यानंतर मग थोडा वेळ बसली आणि मग काय आता जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं. तर इथे माझे पिरियड्स आले आणि मला इतका पेन सुरू झाला. आता सोमवारची जर्नी मला पार करायची होती, पण आता काय करू. इथे आम्ही हे सगळं ऑर्डर वगैरे केलेलं होतं. ते ऑर्डर येईपर्यंत आम्ही वाट बघत होतो. तोपर्यंत फोटोज वगैरे क्लिक केले अद्विकचे. बाहेर पण खूप छान सिनरी वगैरे करून ठेवलेली आहे त्यांनी, तिथे पण फोटोज वगैरे क्लिक केले. आता इथे फायनली आमचं ऑर्डर आलेलं आहे. आणि हो यार, जे पण परतवाड्याचे किंवा अचलपूरचे वगैरे आहेत त्यांनी मला सांगाल तुमच्याकडे यार माहीत नाही दही किंवा मग काय म्हणतात त्याला, दूध खूप प्युअर मिळते. इथलं दही पण मला खूप छान वाटलं आणि जी कॉफी पिली मी त्यामध्ये जे दूध होतं ते पण खूप प्युअर होतं. तर मला यावेळी असं वाटलं की इथे दूध खूप छान मिळतं, कारण इथनं समोर गेल्यानंतर MP ची बॉर्डर लागते ना, म्हणूनच मे बी. कारण चिखलदऱ्याचं पण दूध किंवा चिखलदऱ्याचा जो खोवा आहे तो पण खूप फेमस आहे. आधी यांची ड्युटी वगैरे चिखलदऱ्याला लागायची ना, तर ते खोवा घेऊन यायचे. त्यावेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलेलं बहुतेक माझ्या जे ओल्ड व्लॉग्स आहेत इंडियन मॉम कांचनवरचे, त्यामध्ये तुम्ही बघून घ्याल. म्हणजे आता तुम्हाला मिळेल नाही मिळेल मला नाही माहिती. आता मलाच तर स्वतःला आठवत नाही की मी कोणत्या कोणत्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे, पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जेव्हा यांची ड्युटी चिखलदऱ्याला लागायची त्यावेळेला हे खोवा घेऊन यायचे, मी काही ना काही त्याचं बनवत राहायची. तर ते आहे. आणि आता इथे आमचं सगळं झालं होतं. आता कॉफी आली होती तर म्हटलं कॉफी वगैरे घेऊन घेते आणि इथनं आमचा प्रवास सुरू होणार आहे चिखलदऱ्याचा. तर बघा आता चिखलदऱ्याला जायला तर खूप एक्सायटेड होते मी जाण्यासाठी. मी खूप दिवसाची प्लॅनिंग वगैरे हे ते आमचं सुरू होतं. आणि हो काय म्हणतात त्याला, दीपाली वगैरे गोलू वगैरे पण येणार होते, पण त्यांचं वेळेवर कॅन्सल झालं. कारण कॅन्सल असं की दीपालीची तब्येत खराब होती, नेहूची तब्येत खराब होती, ते पण आणखी 1-2 जण येणार होते, ते पण कॅन्सल झाले. शेवटी आम्ही निघून आलो. पहिल्यांदा आल्यानंतर इथे परतवाड्याला जी जोशी नर्सरी आहे तिथे आलो आणि इथे इतके छान छान झाडं आहेत. आणि झाडाचे तर तुम्हाला माहितीच दादा किती शौकीन आहेत. तर मम्मा ट्यूलिप्स का है क्या यहाँ पे? हाँ माही म्हणते ट्यूलिप पाहिजे. म्हटलं आपण फॉरेन मध्ये राहतो का, ट्यूलिप मिळणार आहे इथे. ट्यूलिप्स तो बोला था. हा ना, हे किती सुंदर वाटत आहेत. पण उठा के लेके चलो, किती छान वाटत आहे ते. मस्त आहे, सगळी नर्सरी छान आहे. पण इथली जे पण परतवाड्याचे असतील ते येऊ शकतात इथे. काय घेऊन चाललो अद्विक, काय करते. डेड झाला, डेड ते. आणि ते बाजूचं पण पाहिजे आहे. ते 2 घ्या. अरे बाबा ड्रॅगन फ्रूट अरे ड्रॅगन फ्रूट आहे माहे, ड्रॅगन फ्रूटचं झाड, कॅक्टस. अरे कॅक्टस नाही हा, पावर काहीच नाही याच्यात.
ड्रैगन फ्रूट आएगा पण नहीं, ड्रैगन फ्रूट मुझे नहीं पता, इतनी होशियार नहीं मैं। हो असेल पण ड्रॅगन फ्रूट असेल, कारण की मी सगळ्या जागी पाळे हेच किती वाटतं। रुको ChatGPT को पूछने दो। अच्छा त्याला काटे नाही आहेत ना? नाही काटे, मग ते ड्रॅगन फ्रूटच आहे मग। याला काटे बिलकुल नाही, म्हणजे विचार मग त्यांना। काका 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 हा हजारी मोगरा आहे का? काका काका काय असतं याला? हा कोणतं झाड आहे? फुलं आहे ते गुलाबाचं। अच्छा हे पण, हा पण घेऊन घे एक। अच्छा हा वेल येतो का? ते एरिका पंप होतं हा, ते त्याच्यामध्येच लावायचं। दोन्ही मोठे हा घ्या ना मग। तो घेतलेला आहे तो आहे का तो? हा ऍक्च्युली खरा आणि हा कसा आहे? तो पण गुलाबी पण खूप मस्त काढतो। अहो आपण घेऊन घेऊ। तेच घ्या मग, तेच घेते। अच्छा रोजमेरी हे सर आता झाले झाडत नव्हते ते केसांसाठी चांगलं राहतं। हो जसं करता येईल की हो करून देतील त्यांना। रोजमेरीचं झाड पण आहे। आना तर बिलकुल आहे। अब इसेंशियल वाले लाने की जरूरत नहीं। बरोबर आहे, घरीच बनवता येतं सगळं आता। आता लवकरच तुम्हाला होम रेमेडीज मिळतील केसांसाठी, मस्त सिल्की अँड स्मूथ अँड सॉफ्ट अँड लॉंग हेअर साठी। हे नाही आहे हा पण झाडांचे शौकीन हे पण आहेत आणि मी पण आहे। फक्त मला झाडांमधलं काही कळत नाही, म्हणून मी म्हणते की बाबा ज्यांना कळते त्यांच्याच हाताने होऊ द्यायचं, आणि यांना माझा कळचं म्हणजे मी जे केलेलं आहे त्याचा मेस पण आवडत नाही। माझं कसं आहे की आता नाही कळत तर काहीतरी करायला जायचं आणि काहीतरी वेगळंच होऊन जाते माझ्याने। असं 1-2 वेळ झालेलं आहे आणि माझ्या हाताने ती झाडं मेलेली आहेत, त्यामुळे मग मी ते करत पण नाही, त्यांची वाट बघत राहते। आणि ते करतात छान आणि त्याची काळजी पण करतात, त्यांना प्रेमाने वाढवतात आणि त्यांना आवड पण आहे सगळ्या वेगवेगळ्या झाडांना आणायची, म्हणजे ते प्लांट्स आणतच राहतात, तुम्ही बघितलेलंच आहे। तर आता इथनं छानपैकी प्लांट्स घेतले, खूप सारे प्लांट्स घेतले। आता तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच कोणते कोणते प्लांट्स घेतलेले आहेत, तसं तर तुम्ही ते समोर बघितलंच की मी त्या सगळ्या दाखवले। तर ते सगळे प्लांट्स घेतले आणि यावेळेला सगळे मस्त झाडं याचे घेतलेले आहेत, असे फुलांचे वगैरे काही आहेत त्यामध्ये शोचे पण फुलांचे जास्त घेतलेले आहेत। आता पोहोचलेलो आहोत आम्ही याला चिखलदऱ्याला पोहोचताच तो एक पहिल्यांदा धबधबा लागतो, तिथे आम्ही उतरला नाही, कारण माझा आधीच तर हालत अशी होती की उतरू की नाही माझं असं सुरू होतं की आता मी बाहेर निघू की नाही, आणि निघाली तर मग माझी हालत व्यवस्थित राहणार। मी एक टॅबलेट घेऊन घेतली, म्हटलं इतक्या दिवसाचा तर कामात बिझी होतो, वेळ मिळत नव्हता, आता फायनली वेळ मिळाला, म्हटलं थोडं आता निघालेलं आहोत बाहेर आणि हे असं झालं, तर एक टॅबलेट घेतली, थोडी रिलॅक्स झाली आणि नंतर मग आपलं म्हटलं चला आता थोडी बाहेर निघते, म्हणून यांनी मग हे पॉन्चो विकत घेतले होते। तर हे पॉन्चो वगैरे घालून मग, कारण पाऊस सुरू होता आणि घरून रेनकोट वगैरे काय आम्ही नेले नव्हते, अद्विकचाच एक रेनकोट घेतला होता घरून, आमचे रेनकोट काही नेले नव्हते, म्हणून मग आता इथे हे पॉन्चो घेतले। आणि आता एक गाईड पण केला इथे, कारण काय होतं इथे आपल्याला काही माहीत नसते आणि आपण असंच फिरत राहतो, म्हणून मग गाईड असणं खूप गरजेचं आहे। इथे हा गाईड केला, नंतर मग काही ठिकाणी काही पॉईंट्सवर ना तुमच्या गाड्या नेऊ देत नाहीत, म्हणून मग जिप्सीने जावं लागतात, म्हणून ही जिप्सी पण केली आणि आता निघत आहोत आम्ही। प्रॉब्लम हो गई, रिंग गिर गई मेरी। जसं माहीने म्हटलं की तिची रिंग पडली, तसेच माझे एक्सप्रेशन चेंज झालेलं, तर तुम्ही बघितलंच। ॲक्च्युली काय झालं की तिची जी गोल्डची रिंग होती, म्हणजे एक डायमंड रिंग आहे तिच्याकडे, ती तिने मेन फिंगरला घातली होती, आणि जी दुसरी होती ती माझी होती ॲक्च्युली, तिला ती डिझाईन आवडली होती म्हणून तिने ती घेतली होती, म्हणजे तिने मागून घेतली होती मला। तर तिने काय केलं की ती थंबमध्ये घातलेली होती आणि पाऊस सुरू होता, वरून आम्ही भिजलेलो होतो, तर ती रिंग लूज तर ऑलरेडी होतीच, तर ती रिंग पडली आणि तिला ती दिसलीच नाही, म्हणजे तिला नंतर कळलं की तिच्या बोटामध्ये ती रिंग नाही आहे, म्हणून नंतर तिने सांगितलं की अरे तिची रिंग पडली। तर मग आम्ही पहिल्यांदा शोधली तिथे, पण ती रिंग काही मिळाली नाही। मग म्हटलं आपली ट्रिप काही आपण खराब करू नाही, म्हणून मग म्हटलं जाऊ द्या, सोडा, ती रिंग सोडली आम्ही, आणि आम्ही नंतर मग जिप्सीमध्ये बसलो आणि आमचा एन्जॉय करायला लागलो।
काय करणार ना, त्या रिंगच्या मागे लागून आता एकतर किचड इतका, चिखलदरा म्हणजे चिखलसाठीच फेमस आहे, एकतर चिखल इतका होता आणि त्यामध्ये जर कोणी पाय वगैरे दिला असेल त्यानंतर काय दिसणार आहे ना, ती इतके आम्ही शोधत बसलो आणि कशाला मग आपण आपली ट्रिप स्पॉईल करायची म्हणून मग निघून आलो. इकडे पहिल्यांदा आलो तर इकडे आलो या पॉईंटला, हा पंचबोल पॉईंट आहे. या पॉईंटचं महत्त्व सांगते तुम्हाला. इथे ना तुम्ही खाली आवाज द्याल ना, कोणता पण आवाज, जसं तुम्ही तुमच्या हस्बंडचं नाव घेऊ शकता, जसं तुम्ही तुमच्या वाईफचं नाव घेऊ शकता, कोणाचं पण नाव घेऊ शकता आणि तो आवाज तुम्हाला परत येईल, 5 वेळ तुम्हाला रिटर्न येणार. तर असं याचं महत्त्व आहे. तर या पॉईंटला आलो, नंतर इतकं ओलं झालं होतं ना आम्ही. त्यानंतर आम्ही या हर्षवर्धन हॉटेलला आलो. इथे जी हात सुकवायची मशीन आहे ना, ड्राय करायची, त्याला आम्ही ॲज अ ड्रायर यूज केलं. त्यांनी आम्ही केस सुकवले आणि आम्ही या हॉटेलला जेव्हाही येतो पहिल्यांदा यांनी केस सुकवतो आणि नंतर मग आपलं जे पण ऑर्डर करायचं आहे ते ऑर्डर करतो. ॲक्च्युली पहिल्यांदा केस सुकवल्यानंतर थोडं बरं वाटायला लागलं. मी माझे केस सुकवले, माहीचे केस सुकवले आणि नंतर मग आम्ही ऑर्डर दिली. पहिल्यांदा तर कॉफी घ्यायची, कारण इतकी थंडी लागत होती. तर सर्वात पहिल्यांदा तर कॉफीची ऑर्डर दिली. पहिल्यांदा तर कॉफीची ऑर्डर घ्यायला रेडीच नव्हते, लंचचा वेळ झालेला होता ना, त्यामुळे म्हटलं नाही आम्हाला कॉफी पाहिजेच आहे. कारण मला असं असते ना, मला जे पाहिजे आहे ना, मग त्यावेळेला मग मी तिथून निघायला पण रेडी झाली असती. मला जर कॉफी नसती मिळाली, पहिल्यांदा मला कॉफी घ्यायची होती आणि त्यानंतर मग मला जी ऑर्डर द्यायची होती ती ऑर्डर द्यायची होती. त्यांना म्हटलं पहिल्यांदा मला कॉफी आणून द्या. आणि यावेळेला तर आमच्या चुटक्यानी पण म्हणजे अद्विकनी पण कॉफी मागवली, मला पण कॉफी पाहिजे. म्हटलं ठीक आहे, आता त्याला ओलं झालेलं आहे, सर्दी झाल्यापेक्षा ठीक आहे. कॉफी मागवली सगळ्यांसाठी, कॉफी घेतली. त्यानंतर मग जेवायची ऑर्डर दिली, जेवण आलं, जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आणखी दुसरे पॉईंट्स बघायला गेलो. तर जे पण पॉईंट्स आम्हाला बघायचे होते, आता बघा गाईड असल्यानंतर तर आम्हाला टेन्शन नव्हतं. छोटे मोठे त्यांनी पॉईंट्स दाखवले तर ते मग आम्ही बाहेर पण नाही उतरलो. म्हणजे काय होतं की बाहेर उतरणं, मग त्याला ते बघणं, धबधबे वगैरे होते, तर माझी काही इच्छा झाली नाही बाहेर उतरायची, कारण मग इतकं बाहेर उतरा काही एन्जॉय होत नाही, ते धबधबे वगैरे होते म्हणून. तर मग इथे आलो. जे माझं मेन पॉईंट होतं, म्हणजे ज्या गोष्टींसाठी मी आलेली होती, मला ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या आणि त्या ॲक्टिव्हिटीजसाठीच मी इथे आलेली होती. तर मग त्या ॲक्टिव्हिटीज करायच्या म्हणून मग सगळ्यांना विचारलं, तिथे सगळी इन्क्वायरी केली कशी म्हणजे कसं आहे त्याचं सगळ्या गोष्टी म्हणून. तर आता इथे तुम्हाला दाखवत आहे मी याची म्हणजे काय कॉस्ट आहे. तर एकाची 500, एकाची 800, एकाची आणखी दुसऱ्याची 500. इथे ड्रोन अलाव नाही आहे, तर त्यासाठी पण मग मी हे 2 ॲक्टिव्हिटीज केल्या ह्या. तर इथे ना 18 वर्षाच्या खाली तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करता येत नाही. तर मुलांची खूप इच्छा होती ॲक्टिव्हिटीज करायची या सगळ्या, पण त्यांना ॲक्टिव्हिटीज करता आले नाही. त्यांच्या पप्पांची बिलकुल इच्छा नव्हती, तर त्यांच्या पप्पांनी बिलकुल ॲक्टिव्हिटीज कोणत्याच केल्या नाही. फक्त मी एकटी अशी होती की मी ॲक्टिव्हिटीज करायला म्हणजे मी खूप घरूनच ठाम होती की मला ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्याच आहे. आणि मी फायनली आली. पहिल्यांदा थोडी मला वाटली भीती, वर गेल्यानंतर जेव्हा आपण खाली बघतो आणि इतक्या त्या दरीतून जाताना ह्या इमॅजिन करतो स्वतःला, तेव्हा वाटते थोडी भीती. पण मग काय हरकत नाही, मग ते 1-2 जण आपल्या समोरून गेले की मग त्यांना बघून आपली भीती पूर्ण निघून जाते. तर तशीच माझी ती भीती निघून गेली होती. तर पहिल्यांदा ही ॲक्टिव्हिटी केली झिपलाईन म्हणून. नंतर मग खाली आली या सायकलिंगसाठी, तर स्काय सायकल म्हणतात याला. या स्काय सायकलसाठी तर वेळ होता, कारण अर्धा तास मला वेटिंगवर राहावं लागलं. मग तोपर्यंत आम्ही गाडीत बसलो आणि नंतर मग या स्काय सायकलला करण्यासाठी मी सगळ्यात जास्त एक्सायटेड होते. पण इथे थोडी भीती वाटते तुम्हाला झिपलाईनपेक्षा जास्त, कारण ही ना सायकल थोडी अशी हलत राहते, तर त्यामुळे थोडी असं एक मनात असतं जाती. पण खाली बघितल्यानंतर तर जास्तच भीती वाटते. खाली तुम्ही बघू शकता पूर्ण दरी आहे आणि त्यात तो पूर्ण धबधबा वाहत आहे. तर असं हे सगळं सिनरी जर खाली तुम्ही बघितली की तुम्हाला चक्कर यायला लागतात. पण काय हरकत नाही, या ॲक्टिव्हिटीज तुम्ही एक वेळ तरी करायला पाहिजे. आता मला इन्स्टावर एक कॉमेंट आली होती की इंडियामध्ये हे सेफ नाही आहे ह्या ॲक्टिव्हिटीज करणं. पण आता काय करणार ना, जे लोक इंडियाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, तर त्यांनी तर मग आता इंडियामध्येच त्यांना ऑप्शन नाही आहे दुसरं. आता बाहेर कंट्रीमध्ये दुसऱ्या कंट्रीमध्ये केव्हा जावं आणि केव्हा नाही, तोपर्यंत मी वाट बघू शकत नाही. आता इथे आहे तर मी ती ॲक्टिव्हिटी करून घेतली, म्हणजे त्या 2 ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या आणि मजा आली. तिथे ती झुला वगैरे स्विंग वगैरे होता, पण मला त्यामध्ये काही इंटरेस्ट वाटला नाही म्हणून ते काही केलं नाही मी. त्यामध्ये 2 जण पाहिजे होते आणि 18 वर्षाच्या वर माझा नवरा काय बसायला माझ्यासोबत रेडी नव्हता आणि मुलं 18 वर्षाच्या वर पाहिजे होते म्हणून ते पण नाही करू शकले होते असते. तर म्हणून मग मी एकटीच होते. तर त्या स्विंग ॲक्टिव्हिटीमध्ये मला इतकं काही इंटरेस्ट पण नव्हता त्यामध्ये, म्हणून मग ते केलं नाही. नंतर मग आम्ही आलो देवी पॉईंटला आल्यानंतर अद्विकचं राहिलं होतं. मग आता मला काही करायला मिळालं नाही, तर मग मला करायचं आहे काहीतरी. मग त्याने इथे ते
ही गाडी केली आणि त्या ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या मी त्या पॉईंटचं नाव तुम्हाला सांगायला विसरली. भीमकुंड पॉईंट आहे तो, तर त्या पॉईंटला त्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील तुम्हाला. मग आम्ही इथनं निघालो. इथे भुट्टा वगैरे खाल्ला, मस्त एन्जॉय केला. इथे छान अद्विकनी जोपर्यंत त्याच्या ॲक्टिव्हिटीज केल्या तोपर्यंत आम्ही मस्त छान भुट्टा वगैरे एन्जॉय केला आणि नंतर मग आणखी निघून आलो. तर जाताना आम्हाला हे रबडी आणि काय म्हणतात त्याला हे कलाकंद याचं एक शॉप दिसलं, म्हणजे 2-3 दिसले, तर ते सगळे निघून गेले. मग आम्ही शेवटच्या याला थांबवलं आणि इथे हे रबडी आणि कलाकंद एन्जॉय केलं. इतकं छान होतं, इतकं टेस्टी होतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की या साईडला दूध खूप छान आहे, त्याचे जे दुधाचे पदार्थ मिळतात ना ते पण खूप छान मिळतात. तर मस्त हे एन्जॉय केलं आम्ही. नंतर मग आम्हाला निघायचं होतं म्हणून मग आम्ही निघून आलो. तर असा होता आजचा आमचा दिवस आणि छान गेला. मस्त चिखलदरा एन्जॉय केला. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या सीझनमध्ये या, खूप एन्जॉय होतो. फक्त एवढं तुम्हाला सांगेल की सॅटर्डे संडे सोडून या, कारण सॅटर्डे संडेला इतकी गर्दी असते की तुम्ही रस्त्यातच इतका वेळ तुमचा निघून जाणार. मग काय होते की तुम्ही पोहोचल्यानंतर आणखी तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी खूप वेळ निघून जाणार आणि तुमचा वेळ असाच निघून जाणार, असाच वाया जाणार. म्हणजे तुम्हाला सॅटर्डे संडे थांबायचं सुद्धा असलं ना तरीसुद्धा तुम्हाला एकतर हॉटेल मिळतील नाही, अशा तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही यायचं असेल तुम्हाला तर सॅटर्डे संडे सोडून या. चिखलदऱ्याला यायचं असेल तर आणि पण नक्की या चिखलदऱ्याला. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.